आणि आज फॅन्सी ड्रेसमधलं पहिलं पारितोषिक मिळालंय दुसरीतल्या विठ्ठलाला, म्हणजेच मानस शिरोडकरला. जोरदार टाळ्यांनी त्याचं कौतुक करूयात. ताई, कांदे कसे दिले हो? 30 रुपये किलो. घ्या ना. एक मेथीची गड्डी आणि मुळा पण द्या. रोज काय भाजी करावी ते कळतच नाही. आज एकदम विठ्ठल. अहो, काही विचारू नका. ते शाळेवाले एक प्रोग्राम लावतात. 3 दिवस झाले हेच चाललंय. अहो, पोरांची हौस असते, करावं लागतं सगळं. खरंय. रामकृष्ण हरी माऊली. किती झाले? सांगत्या डिक्टो विठ्ठल दिसतो बर का. किती झाले? हे 25 आणि 30, 55, हे 40, 95 आणि हे 15, 110 झाले. ताई, 100च रुपये. 10 रुपये ऑनलाईन करू का? अहो, असू द्या. आज साक्षात इठ्ठल आणि बाबांनी केली आमची. अजून काय पाहिजे? बर का इठ्ठला, आशीर्वाद राहू दे आमच्यावर. नाही. दे ना. अरे दे रे आशीर्वाद. नाही. अरे दे रे. नीट. हा. चला येते. चला जायचं का घरी? माऊली आशीर्वाद द्या. चला. बापरे, 12 वाजलेत. ए गौरी, याला ड्रेपरी काढायला मदत कर. मी पटकन भाजी टाकते. मी नाही करणार यार मदत. 3 दिवसापासून तर चाललंय. माझा पेपर आहे यार उद्या. आणि तुझा काय रे सारखा सारखा? देवाशी असं बोलतेस? तू आणि देव साधे टेबल्स तर येतात का तुला? मी देव आहे, मला सगळं येतं. तास तू. हो ना, तुला सगळं येतं ना, मग आवर तुझं तू. हट. म्हणे आवरा रे, मला गौरीचा अभ्यास घ्यायचाय आणि तुला संध्याकाळी आजीकडे नेऊन सोडायचंय. आजीकडे? हो. मग हेच कपडे लावू दे ना. का रे? आजीला पण विठ्ठलाचे दर्शन देतो. दे बाबा दे. काय आशीर्वाद दे, दर्शन दे, पण हे कपडे बदलून दे. अगं आई, निघतीये निघतीये. हो. अगं, सकाळपासून याचं नुसतं विठ्ठल विठ्ठल चाललंय. 1000 प्रश्न विचारून झाले. म्हणे मी विठ्ठल आहे. हो हो, निघतीये. चल मन्या, निघायचंय. अरे, आला का माझा विठ्ठल? हो. अण्णा, बरं वाटतंय का? आई, मी आज इथेच थांबते. जा ग तू. गौरीचा पेपर आहे ना उद्या, आणि बरं वाटेल यांना 1-2 दिवसात. आई, आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया का? मला ही ट्रीटमेंट काही पटत नाहीये. दाखवू आपण. जा तू, काही काळजी करू नकोस. अण्णा, काळजी घ्या. येते गाय. ये. आजी, मला भूक लागली. काय खाणार? शिरा खाणार? हो.
मनोबा, मी शिरा आणते, तोवर आजोबांचं डोकं दाबून दे. त्यांना जरा बरं वाटत नाहीये. अरे पण मी विठ्ठल आहे ना. अरे पण हे विठ्ठलाचे आजोबा आहेत ना. काय झालं मनोबा? मी विठ्ठल नाहीये ग. का रे? मी विठ्ठल असतो तर आजोबा लवकर बरे झाले असते. अरे ठीक आहे बाळा, विठ्ठल नसलास म्हणून काय झालं? आजोबांचा पुंडलिक तर झालायस. अरे सेवा आणि भक्ती याच्यापेक्षा जगात दुसरं काही मोठं नसतं. म्हणजे कळेल तुला मोठं झाल्यावर. आता शिरा संपवायचा ना. हो. थांब हं.